गाईस बघा दोघ जण चालले अरे दोघ बाय तर करा पटकन चाले जिगू जिगू एक नंबर एक नंबर शिजो शिजो आज मोठा चमत्कार होणार आहे. दोघ जण आज आंबोलीला एकदम जाणार आहे. मग त्यात काय आला या चौघी जणी जायचं नाही का आंघोलीला ही पण जायची आंघोलीला. अरे पण वाजले किती 11 वाजले 11:30 झाले काय आंघोलीचा टायमिंग आहे. आता तुम्ही आंघोळ करत छोटा बाबू असून ते बघ त्यांनी किती लवकर आंघोळ करत होते. बाबू तर नुसता बोलतच नाही. बाबू बोल काय ते पहिला नंबर त्यांनी लावला बोल बोल ना काय तरी बोल. नंतर जिगूची पण झाली आंघोळ. तू खरंच ब्लॉक करते का येडी झाले का. मी आज भिकार आहे का दिसतोय गाईज हे लोक आता एवढं लेट चालेल आंघोळीला बघा आणि आम्हाला बोलतात काय लेट चाललं. दोघ जण चालत आंघोलीला तर दुसरा पण कार्टून येतोय आता बघा. अरे टावेल टावेल शोधत टावेल गाईस बघा दोघ जण चालले अरे दोघ बाय तर करा कसं वाटतं तुम्हाला. दोघ जण गेले आंघोळीला. आता हे लोक कधी येतील कधी नाही ते माहिती नाही पण आम्ही आता नाश्ता करून घेतोय. नाश्त्याला वडापाव आहे. हो ना एवढे लेट सगळं चाललंय. ते पण दोघं गेलेत. हा दोघे गेलेत. दोघं गेले आंघोळीला. कसं होईल काय माहिती. आंघोळ आमची झाली दोघांची श्रेयांची आणि माझी. कशी आंघोळ केली ते जेवण वाढायला घेतलेलं आहे. दिदीच्या लग्नाची कॅसेट लावली बघायला. दिदीच्या ना छोलीच्या. काय तू काय बोलतच नाहीस. हा बोल ना बोल 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 ना बोल ना. तर मित्रांनो आजच्या मीलला काय बनलेलं आहे. दाल भात कोबीची भाजी आणि कुरड्या. त्यांना विचार अख्खे खाते काल ना. आता थोड्या टायमाच्या नंतर कॅसेट पण चालू करू आपण. कॅसेट बघता बघता खाऊ. मित्रांनो असंच जेवण आहे बघा. कोणी बनवलंय हो. हा अर्धा कापवलेले बनवले. भाजी तिने बनवली. मित्रांनो आता आईस्क्रीम खायचा टाइम झालाय. गरमी होते. गरम खूप होतं ना. खूप. कटिंग करायला घेतली. ओरिओ पाहिजे होती यांना. मित्रांनो आता इथे आम्ही कॅसेट बघत होतो चोनीच्या लग्नाची. सगळेजण इथे. आता मी यांना कॅसेट मध्ये काय दाखवतो माहितीये. जेव्हा ते लोक छोनी चाललेली घरी तेव्हा हे लोक सगळेजण रडत होते ना. ते सगळ्यांना दाखवतो तुम्हाला. आणि याचं रिॲक्शन एकदा बघा. रडत होते कसे काय करत होते. तर आता इथे बघा मम्मी एकदम फुल रडत होती एकदम.
शरूला बाई हे शरू आहे ना हे शरू पण रडते. माझं लाव मी पण रडत होतो एकदम सिरियस होतो. सोनी अशी कशी चालली लय टेन्शन आलता मला खूप टेन्शन आलता. पप्पा पण एकदम डेंजर रडत होता. बाबा शरू चेहरा तर दाखवा रुमाला चेहरा हाईड करत. गार्डन मध्ये कल्याणमध्ये फिरण्यासाठी सगळेजण एकदम तयारीमध्ये. गाडी पण आली आपली. चला रे बसा चला 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 लेट पक्का झाला आपल्याला. आपण चाललोय आज सरप्राईज आहे. आता आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. बघा किती मस्त पार्क आहे ते. अरे उतरा काय करतात तुम्ही. तर ना आम्ही आता आलेलो सिटी पार्कला. नाही यांना पण चष्मा लागलाय. गॉगल घेतलेत असेच तिघांचे सेम आहेत. हा तिघांचे सेम आहेत. कसं दिसतं गॉगल मध्ये. हा समजा चष्मा लागला तर कसं दिसेल. ओनली पीस भारी दिसेल चष्मा. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सिटी पार्कमध्ये तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला इथे तिकीट काढावं लागेल. तर बघा इथे तिकीट आहेत. तर पप्पा आपला तिकीट काढायला गेलेला आहे. फायर ब्रिगेड कार्ड काढेल आता पप्पा आणि कार्ड दाखवेल आणि तिकीट आणेल. खूप बघण्या का वाटतंय मला. हा हवा पण मस्त येते. फोटो काढायला पण मस्त गर्दी पकी आहे. तर काय तिकडे मित्रांनो काय जागा आहे तुम्ही बघू शकता तिथे. बघा आणि हे चायचं आहे वाटतं. चायचं का कॉफीचं आहे हे दुकान. खूप सारे स्टोर्स आहेत तिथे. बघा गार्डन पण आलेलं आहे. बघा स्टोर बघा खूप सारे तिथे स्टोर्स आणि गार्डन.
मित्रांनो पेट पार्क पण आहे इथे. वाव किती चांगले पेट्स आहेत तिथे. पेट आहेत ना. चल मग जाऊ आपण बघायला. चला. त्यांचं काय झालं? हा पेट पार्कला जाऊ. आता चाललं पेट पार्कला. कुत्रे मांजरे बघायला आलेले. कॅट दिसतच नाही. कॅट नाही डॉगच आहेत. शिजो शिजो का लासा आहे तो. शिजो नाही लासा आहे वाटतं. लासा आहे. शिजो आणि लासा एकसारखेच दिसतात. त्याला हे ड्रेस घातले म्हणून तसं. हो नीटच्या काही जास्त दिसत नाही. इथे पण एक आहे वाटतं कुठला तरी. तो वोडाफोन वाला डॉग आहे बघ. बुलडॉग. हा तिकडे आहे ना. हा बुलडॉग आहे तो. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण एंटर करू तर इथं बघा सायकलवाल्यांसाठी वेगळी रूट आहे आणि चालणाऱ्यांवाल्यांसाठी वेगळी रूट आहे. तर बघा तर सायकल चालवण्यासाठी दुसरी रूट आहे आणि चालण्यासाठी ही रूट आहे. आणि खूप शांतता वाटते इथे बघा. मित्रांनो आता आम्ही जसं पुढे आल्याच्यानंतर जत्रेच्या जागावरती पोचलेलो आहे. तर जत्रा कशी भरते आपल्या इकडे तसं झालेलं आहे इथे. आणि गर्दी तुम्ही बघू शकता खूप आहे. आणि गाडी पण बघा. मित्रांनो आता आलेलो आम्ही पार्कमध्ये. आणि इथे बघा सगळं पार्कच आहे फक्त वेगळे सेक्शन आहेत ते सगळे. हो मी पण बसेल. 5 तिकीट काढण्याचं तुम्हाला माहिती आहे. हर एक जागा ते वेगळे तिकीट काढण्याचे असे छोटेसे हार्ट बनले. कशात बसणार आहे आपण त्या बोटीत ना. अजून काय काय बघा इथं कप्स आहे ते. परत बोटी आहेत. तिथे ट्रेन आहे आणि झोकेत वेगळे वाले. मागं पण ट्रेन आली. आणि जम्पिंग जॅक्स आहे तिकडे. आणि ही वेगळी युनिक बोट आहे बघा. सगळ्यात युनिक बोट. आणि आपलं ते जत्रेमध्ये तर ते असतं ते आपलं हव्याचं ते पूर्ण. आणि खूप क्राऊड आहे बघा. आता चाललं आम्ही बोटीत बसायला. घाबरला. सर्विस
पाठीमागे ना. चल ना, बस ना, बस ना. चल मजा नाही आली ते बघ, ते काय बघ तिकडे बघ, काय तिकडे. त्याचा आवाज का असा येतो. शर्विल पाठी जाताना मला असं वाटतंय. हे बघ, हे भेंडी काय सेम आहे ना. तेच तर त्याच्यामुळे बसून त्याच्यानंतर कशात हे गोल मध्ये चक्कर चक्कर येईल. चक्कर गोल फिरेल अक्का. बंद आहे वाटतं ना. बंद केलाय. मित्रांनो आमचे राईड चालले सगळे फिरून. अजून जास्त नव्हते राईड चांगले. जेवढे होते तेवढे चांगले फिरलो आम्ही. आता फोटोशूट्स करतात जरा. फोटोशूट करण्यासाठी एक फक्त फोटोशूटचा एक आहे हार्टचा. तिथे काढण्यासाठी एवढी लाईन लागली आहे बघा. एवढी लाईन आहे बघा. डायरेक्ट सिटी पार्कचं आहे ना. हो सिटी पार्क कल्याण वेस्ट. आताच आमचा फोटो काढून झाला आणि आता आम्ही चाललेलो आहे फूड झोनला. फूड झोनला काय काय भेटतं तुम्हाला दाखवतो आता. आणि सिटी पार्क लय भारी एकदम मोठा आहे आणि शांतता आहे आणि थंडी हवा सुटलेली आहे मस्तपैकी. आणि म्हणजे खूप फिरण्यासारखं आहे. समजा तुम्हाला जरा स्ट्रेस असेल, काय एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात. तर बघा व्ह्यू केवढा मोठा आहे बघा. हरियालीच हरियाली. शर्विल आता चाललेलं आहे खेळायला गार्डन मध्ये. कसा वाटला. मजा नाही आली. काय करतो दुसरा. छोट्यामध्ये काय जातो. मोठ्यामध्ये जा ना. यो मोठा जा ना. यो टनल. शर्विलला इथं आम्ही खेळवत होतो. शर्विलला इथं खेळत होतो कधीपासून. तर आता आम्हाला बोलवलं फूड झोन मध्ये खायला. सगळ्यांना गेलते दुसरीकडे जरा. खेळून झाला ना मस्त. तर फूड झोनला बोलवलेलं आहे. गाईस बघा किती स्पेस आहे. किती बघा. खूप भारी जागा आहे. बसण्यासाठी पण आहे बघा बेंच. मित्रांनो आलो आता आम्ही बघा. अशी जागा आहे वस्तूंची. तिकडेच ना त्या साईडला काहीतरी ऑर्डर करतात. आणि बघा खूप सारे दुकान आहे तिथे. बघा किती दुकान आहेत लाईनचे. आणि मिल्कशेक पण भेटतो इथे. काय नाही मोमोज घेतात इथे. मी दुकानं दाखवत होतो किती आहेत. तिकडे शुगर रश आहे. काय चीज केक वगैरे. चीज केक आहे तिकडे. ब्रँडचं नाव काय बोलली. शुगर रश. इथून दिसत नाही. तिथे काय काय ऑर्डर केला. बर्गरच्या याला. बर्गर आणि याला फ्रेंच फ्राईज.
आणि पिझ्झा. मित्रांनो त्या साईडला ऑर्डर दिले, 2 शॉप आहेत त्या साईडचे. एकामध्ये इथं मोमोजची ऑर्डर दिली आणि इथं बर्गरची ऑर्डर दिली. आणि आता सगळे एक्सप्लोअर करतात आम्ही. बघू काय काय. काय काय इथं वडापाव, डोसा, इडली, शेवपुरी, पाणीपुरी सगळं इकडं. चायनीज काउंटर. चायनीज आहे ना, चायनीज काउंटर पण इकडे. आणि व्हेज शोरमा, पनीर व्हेज शोरमा. कोणाला व्हेज शोरमा खायचं असेल तर इथे येऊ शकतो. साऊथ इंडियन आहे. आणि इथे म्हणजे हर एक दुकानामध्ये वेगळे वेगळे व्हेरायटीज आहेत. आता इथे साऊथ इंडियन आहे. प्लेटा बिटा बघ. बघ ना कसं मस्त सजवलं आहे ना, शॉपला पण मस्त सजवलं आहे. मतलब केलर त्याकडचं साऊथ लोकांची एकदम लुक होते. मित्रांनो आम्हाला समजला इकडे बघा ते चीप तुम्ही तुमचं हा ना, मग ते लोक याच्यामध्ये ग्रेव्ही त्यांची असेल जी ती फील करणार. हां मेव टाकणार, कांदा लसूण वसून सगळं चिकन बिकन टाकणार. हां पनीर चिकन कॉर्न वॉर्न सगळं टाकणार. बघा खूप सारे व्हेरायटीज आहेत, दुकानं पण चांगले आहेत एकदम. नक्कीच तुम्ही इथे या. पार्कला पण लय खूप फिरण्यासारखं आहे. हां रॅफल वाफल आहे बघ, रॅफल सेट बघ, केक वगैरे. हो रॅफल सेट आणि चीज केक पण आहे बघ, चीज केक. कॉल केला मम्मीने सांगितलं शेवपुरी घ्यायला. आता शेवपुरी घ्यायला आलेलो आहे. आता शेवपुरीची ऑर्डर सांगितली, आता दुसरी पण ऑर्डर आलेली. कोल्ड्रिंक आलेत. हां कोल्ड्रिंक आलेत. अजून पाण्याचे बटाटे आहेत त्याच बर्गरला. याला ठेवायला लागेल. हो ठेवायला लागेल. थांब कॉल करतो मी कोणाला पाठवा. आणि आता शेवपुरी पण आपली झाली. चला चला. मम्मीचं खाना बघा. आम्ही इथं बर्गर मागवलं आहे ना, मम्मीला शेवपुरी खायची आहे. आणि शेवपुरी 50 रुपयाची. इथं बघा बसण्यासाठी पण जागा चांगली आहे खूप. अशा लाईट्स लागलेल्या आहेत. शेवपुरी खावा आता सगळ्यांनी. हा मम्मी शेवपुरीच खातो काय. हो खातो ना. जागा खूप भारी आहे ना, पण लोकेशनच खूप भारी आहे. कशी टेस्ट आहे. भारी मोमोज. हो खातो खातो. आणि गाईज मोमोज भारी होते ना रे. पिझ्झा पण आहे ठीकठाक. हो बघा चीज बघा. बाबा बाबा मोजरेला मोमोज काहीतरी वेगळेच होते ना, डिफरंटच होते. मोमोज लय आवडले मला. पनीर मोमोज होते पण वाटत नव्हते. हा पनीर मोमोज नव्हते, पिझ्झा मोमोज असतात नाही का, तसं होतं काहीतरी. कॉर्न मोमोज मागत होते. बाबू खा. बाबू फ्रेंच फ्राईज खातो. बरोबर आहे. सेव का नव्हते मित्रांनो आमचं खाऊन झाला तरी सुद्धा मन नाही भरला, पोट भरायला आलंय. हा हेच गोष्ट होते. कधी पण जिम नाही होत कधी बाहेर आल्यावरती. आणि यांचा फोटोशूट चाललाय. काय आला फोटो काढायचा.
परत मोमोज घ्यायला घेतो. आता काय घ्यायला गेलो आपण? ट्विस्टर, पोटॅटो ट्विस्टर. एक पे एक लाना आहे. संपत नाही. डब्बा विसरले. म्हणजे आपल्याला देतो. आता खाऊन झालो ना, आलो आता. हे झोका घसरगुंडीला झाले ते. एवढे मोठे झाले तरी घसरगुंडी गेल्याला झाले. तसं मला पण जायचंय घसरगुंडीला. सगळे छोटेच पोरं चालले तर मी कसं जाऊ? येडे झाले ते, येडे. कुठे जाऊ ना, कुठे काय करू, सगळीकडे बसून झाला त्यांचा. एक काम करा तुम्ही, इथं तिघ जण या, मी इथे येतो एकटा. हा बोला, ताकद लावा, मी इथे एकटा येतो. हे लटकत झाले. जिगू एक नंबर. दोन्ही माकड चालले. चला चल. दिखा दे बर्गर की पावर. गाइस जिगू आता चालले वरती. जिगू आलू. बराबर किया ना मैंने. अटकली का? येऊ का मी? अरे इथून ये इकडून. इकडे यायचं आहे सर्कलला आणि लटकून खालती उतरायचं आहे. ये ती पोरगी पण करते बघ ते पाठची. एवढा आठवतून पुडी मारली तर काय नाही होत. ए इथून उडी मारून दाखव, डायरेक्ट खालती दाखव. उडी मारून खालती ती बा आता कशी उडी मारल. हे बघ, मार आता उडी. चल बाबा, डेंजर. एक नंबर. आता आम्ही आलेलो आहे लवबर्ड बघायला. लवबर्ड बी सगळे पक्षी आहेत, म्हणजे बर्ड्स आहेत सगळे. समोर होते ना, यांना दिसलेले ते पक्षी, बर्ड्स सगळे इथे दिसलेले. कुठेतरी बघितले आम्ही. इथे पण काहीतरी आहे ना, काय आहे? नर्सरी. सगळे कॅक्टस वेगळे कॅक्टस आहेत ना. आपल्या घरी ओरिजिनल आहे मला 20 रुपये मी सांगतो. खूप सारे झाडे तिथे तुम्ही बघू शकता. ते इथे लवबर्ड्स नाही, यांना भास झालाय लवबर्ड्सचा. तिथे पिंजऱ्यांना बघून या. यांना वाटलं का याच्यात लवबर्ड्स बी असतील.
आणि सगळे झाड आहेत. काय आला ही ना बुद्धाची आहे ना. काय रे लोबट दिसलं तुम्हाला? काय माहिती स्वप्नात दिसलं काय? इथे बघ ना. वाव किती भारी आहे. लय भारी आहे ना. इकडे बघ. सेल साठी का? कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. सेल साठी खूप भारी आहे ना. त्या साईडला पण झाड आहेत खूप सारे. आणि ते बघा झाड ते भरभरून आहेत बघा. दीपेश मामाकडे पण खूप सारे झाड आहेत. त्यांचे बिया टाकतच असतो तो. एकाच दिवशी मी तो झाडांचा पण ब्लॉग दाखवेल मी कोणगावचा. मित्रांनो आता आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो आहे. आता काय जातं आईस्क्रीम खायला घेतलेली आहे. आता पार्क बंद होणार आहे 5 मिनिटात. ते बंद झालं लाट्या बघ. मित्रांनो आता गाडी आलेली आहे. खूप मजा केली. आता आम्ही चाललोय घरी. चष्मा कोणचा आहे?